राज्यातील सर्व शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार। लाडक्या बहिणींना निधी द्या पण आमच्या पोटाचंही बघा। 7 महिन्यांपासून कंत्राटदारांना पैसे मिळालेले नाहीयेत। राज्यभरामधील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकल्याची माहिती आहे। जळगावच्या पारोळ्यामधील कसगाव चौफुली तलाव गल्ली मुख्य बाजारपेठेमधील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा। नगरपालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। अतिक्रमणावरील कारवाईनं रहदारीवेळी होणारा मोठा अडथळा दूर झालाय। भोकरदन शहरात अतिक्रमणावर कारवाई। सिल्लोड रोडवरील स्वीटचं दुकान जमीनदोस्त। बाजारपेठ घेणार मोकळा श्वास। उजनी धरणावर होणारा जलपर्यटन रद्द करावं धरणग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत कुटुंबियांसह जलसमाधीचा शेतकऱ्यांचा इशारा। चेन्नईवरून जोधपूरकडे जाणाऱ्या चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमधील 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला। एका प्रवाशाच्या मांडीवर तर एकाच्या हातावर धारदार शस्त्रानं वार। जागेवर बसण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे। जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले। साताऱ्यातल्या लारसुणेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या डिजिटल इमारतीसाठी आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून 61 लाख रुपयांचा निधी मंजूर। शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते भूमिपूजन। आमदार महेश शिंदेंची उपस्थिती। नागपूरमध्ये इलेक्ट्रिक कंपनीमधून 600 किलो तांब्याची तार चोरणाऱ्या तिघांना कळमना पोलिसांकडून अटक। 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कुलदीप सिंग, हेमराज शाहू आणि अजय बंजारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत।